नमस्कार. चैत्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या 2025 या वर्षीच्या चैत्र व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंफण्यासाठी मी नंदन रहाणे आपणा सर्वांसमोर उभा आहे. माझे सन्मित्र कविवर्य संतोष हुदलीकर आणि त्यांच्या सौभाग्यवती चैत्रा वहिनी गेल्या 15 वर्षापासून हा जो घाट घालत आहेत त्याला आपलाही हातभार लागला पाहिजे या मित्रकर्तव्याच्या भावनेनं मी आज आपणा सर्वांच्या समोर या ठिकाणी उभा आहे. आणि हा विषय मी अत्यंत जाणीवपूर्वक निवडला. याचं कारण मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगून टाकतो. चैत्रा वहिनींचं माहेर हे सध्याच्या छत्तीसगडमधल्या दुर्ग या रेल्वे स्थानकापासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका पूर्वीच्या तालुक्याच्या ठिकाणचं आहे. मला हे ज्यावेळी पहिल्यांदा कळलं त्यावेळी मी संतोषला असं विचारलं होतं की बाबा तू एवढा तिकडे कुठे गेला किंवा तुम्ही एकत्र शिकायला होतात का आणि मग तिथे हे जुळलं वगैरे असं काही आहे का. तर त्याने सांगितलं की तसं नाही. त्या तिकडच्या जरी स्थायिक असल्या तरी त्यांची मुळं महाराष्ट्रातलीच आहेत. आणि आत्ता मग आल्यानंतर आम्ही जेव्हा गप्पा मारत बसलो त्यावेळी वहिनींनी असं सांगितलं की त्यांचं घराणं हे मूळचं नाशिकचंच आहे आणि ते कधीतरी 7-8 पिढ्यांपूर्वी तिकडे छत्तीसगडमध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत. तेव्हा हा जो जुना एक संदर्भ माझ्या मनामध्ये होता तो संदर्भ मनात ठेवूनच दिनांक 9 फेब्रुवारीला पहिल्यांदा जेव्हा संतोषजींचा मला फोन आला त्यावेळी मी पुण्यात होतो आणि संत साहित्याचे थोर अभ्यासक स्वर्गीय डॉक्टर अशोक कामत महोदय यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये मी तिथे सहभागी झालेलो होतो. आणि तिथे त्या ठिकाणी ज्या विषयांवरती सगळी मंडळी बोलत होती तो संदर्भ घेऊन आणि हा संदर्भ लक्षात ठेवून त्या क्षणी मी संतोषजींना विषय सांगितला की महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र. आपल्या सर्वांचं कुतूहल जागृत होईल अशा पद्धतीनं याचं हे शीर्षक जरी मी सांगितलं तरी याचे जे सगळे संदर्भ आहेत हे सगळे संदर्भ हे महाराष्ट्राशी मराठी माणसांशी निगडीत आहेत. हे लक्षात जर ठेवलं तर आपल्याला इथून पुढच्या तास सव्वा तासामध्ये मी जे काही विवेचन करणार आहे त्यातून त्याचं सर्व मर्म उलगडू शकेल. आत्ता सुरुवातीला या ठिकाणी आजचं जे गीत सादर केलं गेलं ते गीत त्या ठिकाणी या माझ्या विषयाची एका परीनं पार्श्वभूमी उलगडून सांगणारच होतं असं मला वाटतं. आकाशी झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा. बाबूजींनी सुधीर फडके यांनी हे गाणं गायलेलं आहे आणि हे गाणं 1976-77च्या दरम्यान त्या ठिकाणी एका चित्रपटामध्ये आलेलं होतं. आणि ते ऐकत ऐकत कामगार सभेच्या वेळी ते ऐकत ऐकत आम्ही आपली त्या ठिकाणी रोजची दप्तरामधली पुस्तकं ही भरत होतो. आकाशी झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा हा जो संदर्भ आहे हाच संदर्भ या महाराष्ट्राबाहेरच्या महाराष्ट्राला आहे. आज आपला हा जो महाराष्ट्र आहे ज्याला आपण अभिमानाने महाराष्ट्र असं म्हणतो याचे संदर्भ पहिले जे दोन्ही आढळतात किंवा 4-5 आढळतात यातला एकही महाराष्ट्रातला नाही हे सर्वात महत्त्वाचं आहे. ह्युएन आपल्याला माहीत असेल चिनी प्रवासी. या चिनी प्रवाशानं जे काही प्रवास वर्णन परत गेल्यानंतर लिहून ठेवलं त्याच्यामध्ये त्याने महाराष्ट्राचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या वर्णनामध्ये
त्याने त्या ठिकाणी महाराष्ट्राचा उल्लेख मोहोलॉच्या अशा पद्धतीने चिनी लिपीमध्ये करून ठेवलेला आहे. म्हणजे किती 100 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा पहिला उल्लेख कुठे झाला हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर एका प्राचीन संस्कृत काव्यामध्ये जेव्हा त्या ठिकाणी राम आणि सर्व मंडळी ही लंकेतून अयोध्येला जायला निघतात आणि विमानामध्ये सगळे बसलेले असतात, त्यावेळी त्या ठिकाणी तो जो अंगद असतो तो अंगद लक्ष्मणाला सांगतो की अरे लक्ष्मणा, आता खाली जो काही प्रदेश दिसतो आहे ना, हा सगळा प्रदेश हा महाराष्ट्र देश आहे. हाही संदर्भ महाराष्ट्राबाहेर शेकडो वर्षापूर्वी लिहिला गेलेला आहे. उद्योतन सूरी नावाचा एक जैन ग्रंथकार आहे आणि या जैन ग्रंथकाराने महाराष्ट्राचं वर्णन 6व्या-7व्या शतकामध्ये करून ठेवलं त्याच्या कुवलयमाला नावाच्या ग्रंथामध्ये. त्या ग्रंथामध्ये त्याने तत्कालीन त्याच्या धर्मभाषेमध्ये म्हणजे अर्धमागधीमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की हे महाराष्ट्रातले लोक म्हणजे मराठे कसे आहेत. तर त्यानं असं लिहिलेलं आहे, दढ मडह सामलंगे अहिमान कलह सालेह. तो असं म्हणतो हे महाराष्ट्रातले मराठे कसे आहेत, दढ मडह सामलंगे. याचा अर्थ हे महाराष्ट्रातले मराठे जे आहेत ते दृढ आहेत, मडह म्हणजे काटक आहेत, अहिमान म्हणजे अभिमानी आहेत, स्वतःच्या अस्मितेबद्दल जरा जास्तच जागरूक आहेत, आणि सामलंगे म्हणजे सावळ्या अंगाचे आहेत, सावळ्या रंगाचे आहेत. दृढ मडह सामलंगे अहिमान कलह सालेह. आणि मग ते काय म्हणतात, दिण्हल्ले गहिणल्ले उल्लवीरे तथ्थ मराठे. आणि जेव्हा त्यांना संताप येतो आणि जेव्हा ते त्या ठिकाणी रणांगणामध्ये उड्या मारतात त्यावेळी मग दिले घेतले करत त्या ठिकाणी शत्रूवरती तुटून पडतात. हा महाराष्ट्राचा संदर्भ महाराष्ट्राच्या दूर त्या ठिकाणी एका जैन ग्रंथकाराने तत्कालीन त्यांच्या धर्मभाषेमध्ये लिहून ठेवलेला आहे. पण प्रत्यक्ष महाराष्ट्र या शब्दाचा जो उल्लेख आहे तो पण पुन्हा महाराष्ट्रामध्ये झालेला नाही. तर आजचा जो महाराष्ट्राच्या पासून शेकडो मैल दूर मध्य प्रदेशामध्ये सागर नावाचा जिल्हा आहे, त्या सागर नावाच्या जिल्ह्यामध्ये एरण नावाचं एक गाव आहे आणि त्या एरण नावाच्या गावामध्ये एक शिलालेख आहे आणि त्या शिलालेखामध्ये सत्यनाग नावाचा एक त्यावेळीचा जो सेनापती होता त्या सेनापतीने स्वतःचा उल्लेख मी महाराष्ट्रातला आहे असा करून ठेवलेला आहे, आजच्या महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर तिकडे. आणि आणखी एक उल्लेख मराठीचा, महाराष्ट्र म्हटलं म्हणजे आपली भाषा मराठी, तर आणखी एक उल्लेख मराठीचा हा असाच महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर दक्षिणेला श्रवणबेळगोळला त्या ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळतो. तेही पुन्हा जैनांचंच ठिकाण आहे आणि त्या जैनांच्या ठिकाणी तिथे त्या ठिकाणी भगवान गोमटेश्वराची बाहुबलीची 57 फूट उंचीची मूर्ती एका अखंड शिळेमधून कोरलेली आहे आणि त्या शिळेच्या दोन्ही बाजूला 2 शिलालेख आहेत. त्यातला एक शिलालेख स्वाभाविकपणे कर्नाटकीय भाषेमध्ये आणि तिकडच्या दाक्षिणात्य लिपीमध्ये आहे, पण दुसऱ्या बाजूचा जो शिलालेख आहे तो देवनागरी लिपीमध्ये आणि मराठीमध्ये लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, श्री चावुंडराये करवियले श्री गंगराये सुत्ताले करवियले. या शिलालेखाचा अर्थ असा होतो, मराठीतल्या पहिल्या शिलालेखाचा हा आढळ आजच्या कर्नाटकामध्ये सुदूरवर्ती दक्षिण कर्नाटकामध्ये तिथे श्रवणबेळगोळला झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तो जो कुणी चावुंडराय नावाचा तो जो राजनैतिक मुत्सद्दी आहे, दरबारमधला मानकरी आहे, त्यानं ही गोमटेश्वराची मूर्ती त्या ठिकाणी घडवलेली आहे. आणि याच्या बाजूचा सगळा जो काही प्राकार आहे, कोट आहे, हा कोट त्या ठिकाणी गंगराजाने तयार केलेला आहे. म्हणजे त्याचा जो राजा होता गंग, त्यानं देणगी दिली आणि सगळं कंपाऊंड उभारलं आणि त्याच्या आतमध्ये
ही जी मूर्ती उभी केलेली आहे गोमटेश्वराची, ही त्या ठिकाणी या चामुंडरायाने तयार केलेली आहे. महाराष्ट्राचे हे सगळे प्राचीन संदर्भ, हे सगळे असे महाराष्ट्राच्या बाहेर आढळतात. आणि तेही कधी आढळतात तर 1500 वर्षापूर्वी, 1500 वर्षापूर्वी, 2000 वर्षापूर्वी असे आढळतात. याचा अर्थ ही भूमी इतकी प्राचीन आहे आणि इतक्या प्राचीन काळी ही भूमी सगळ्या जगाला महाराष्ट्र म्हणूनच त्या ठिकाणी माहीत होती. आणखी एक प्रमाण असं आढळतं की श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचे ग्रंथ हे जपून ठेवलेले आहेत. आणि त्या बौद्ध धर्माच्या ग्रंथामध्ये दीपवंश आणि महावंश नावाचे 2 ग्रंथ आहेत प्राचीन. या दोन्ही ग्रंथांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख महाराष्ट्र म्हणूनच आहे. आणि हेच ग्रंथ त्या ठिकाणी अति उत्तरेला तिबेटमध्ये आढळलेले आहेत. तिथल्याही स्थानिक प्रतींमध्ये या दीपवंश आणि महावंशमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख महाराष्ट्रमध्येच आहे आणि तो पाली भाषेमध्ये, तिकडच्या लिपीमध्ये तो लिहिलेला आहे. तेव्हा महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र हा इतका सगळीकडे पसरलेला आहे. आणि त्याचे पुढचे संदर्भ जे आहेत ते देत देत त्या ठिकाणी मी तुम्हाला हा महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र या ठिकाणी समजावून सांगणार आहे. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचं नाव आपण सर्वांनी ऐकलेलं असेल. परंतु त्यांच्या लगतच्याच कालखंडामध्ये आणखी एक थोर इतिहासकार होऊन गेले. इतिहासकार म्हणण्यापेक्षा समाजशास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्यांचं नाव आहे राजाराम शास्त्री भागवत. राजाराम शास्त्री भागवत हे प्राध्यापक होते आणि ब्रिटिशांनी, इंग्रजांनी भारतामध्ये जी पहिली 2-3 महाविद्यालयं स्थापन केली, त्यातलं एक महाविद्यालय होतं कोलकात्याला, दुसरं महाविद्यालय होतं चेन्नईला आणि तिसरं महाविद्यालय आहे हे मुंबईला, सेंट झेवियर्स कॉलेज. या सेंट झेवियर कॉलेजमध्ये 120-30 वर्षापूर्वी राजाराम शास्त्री भागवत हे संस्कृतचे प्राध्यापक होते. आणि त्यांच्याबद्दल असं सांगण्यात येतं की त्यांना एकंदर 14 ते 16 भाषा येत होत्या. या राजाराम शास्त्री भागवतांचं वैशिष्ट्य असं आहे की संस्कृतचे विद्वान असलेले राजाराम शास्त्री भागवत हे अजिबात बुरसटलेले नव्हते. त्यांचं आपल्या भाषेवरती, आपण स्वीकारलेल्या पेशावरती आणि आपल्या विद्यार्थ्यांवरती इतकं प्रेम होतं की त्यांनी सेंट झेवियर कॉलेजमध्ये एक दिवससुद्धा रजा घेतली नाही. एकही दिवस रजा न घेता राजाराम शास्त्री भागवत तिथे विद्यार्थ्यांना, ज्याच्यामध्ये बहुसंख्य मुलं ही इंग्रजांची मुलं असायची, त्या मुलांना शिकवायला राजाराम शास्त्री भागवत आयुष्यभर तिथे जात राहिले. पण दुसऱ्या बाजूला राजाराम शास्त्रींचं वैशिष्ट्य फार वेगळं आहे. राजाराम शास्त्रींचं वैशिष्ट्य असं आहे की ते अत्यंत प्रागतिक मताचे होते. आणि त्यावेळी म्हणजे साधारण 1910 वगैरेच्या दरम्यान मुंबईमध्ये नुकतीच हॉटेलं निघायला लागलेली होती. आणि कुठलीही नवी गोष्ट आली की समाजामध्ये एक सनातन्यांचा वर्ग असतो, तो त्या ठिकाणी पटकन आरोळी मारून उठतो की हे जे काही होत आहे ना, याच्यामुळे आमचा धर्म बाटेल, बिघडेल, आमची संस्कृती धोक्यात येईल, आमच्या परंपरा नष्ट होतील आणि हा समाज बिघडवण्याचा संबंध उपद्व्याप आहे. आणि अशा पद्धतीने बुरसटलेल्या सनातन्यांनी गिरगावामध्ये अशा स्वरूपाने आरोळ्या मारायला सुरुवात केली. राजाराम शास्त्रींचं वैशिष्ट्य असं होतं की राजाराम शास्त्री हे प्रत्येक नव्या गोष्टीचं स्वागत करणारे होते. मात्र या हॉटेलचं स्वागत त्यांनी वेगळ्या पद्धतीनं केलं की छानपैकी पगडी घातलेले आणि धोतर बाराबंदी घातलेले राजाराम शास्त्री भागवत हे त्या ठिकाणी जी पारशांची, इराण्यांची जी हॉटेल्स होती, या हॉटेलमध्ये सर्वांच्या देखत जायचे. मात्र हॉटेलमध्ये बसून तिथले खाद्यपदार्थ न खाता ते हातामध्ये घेऊन रस्त्यावरती उभं राहून खात होते, जेणेकरून बुरसटलेल्या मंडळींना जरा आणखी विरोध करायला चेव यावा म्हणून हे मुद्दाम चिडवण्याचा उद्योग करत होते. समाजामध्ये प्रत्येक नवी सुधारणा हे असा कुणाचा तरी विरोध झेलून तो अंगावरती घेऊन आणि मग पुढे त्या ठिकाणी जायचं असतं, हे राजाराम शास्त्री भागवतांना माहीत होतं. तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये संकर होतो, भेसळ होते, आमच्यावरती आक्रमण होतो, आमचा धर्म नष्ट होतो, अशा पद्धतीनं मांडणाऱ्या मंडळींना
त्या ठिकाणी उत्तर म्हणून राजाराम शास्त्री भागवतांनीच शाहू महाराजांना सांगितलं होतं की हा जो पुरोहित तुमचे जे मंत्र आत्ता म्हणतोय ना पहाटेच्या आंघोळीच्या वेळी, हे वेदोक्त मंत्र नाही महाराज, हे पुराणोक्त मंत्र आहेत आणि तुम्ही तर अभिषिक्त छत्रपती आहात, वेदोक्त मंत्रांवरती तुमचा अधिकार आहे. तेव्हा अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लोकांना धक्के देणारे राजाराम शास्त्री भागवत आहेत. ते त्या ठिकाणी काय म्हणतात तर ते मराठीचे, महाराष्ट्राचे, आपल्या संस्कृतीचे अत्यंत अभिमानी होते आणि त्यांनी तेव्हा सगळी मंडळी ही याचा संकर होतो म्हणून आपण जपून राहिलं पाहिजे, याला स्पर्श करता कामा नये, त्याच्याबरोबर रोटी खाता कामा नये, अशा पद्धतीची मांडणी करणाऱ्या मंडळींना त्यांनी दणकावून काय सांगितलेलं आहे त्यांचा एक परिच्छेद आपणा सर्वांच्या समोर मी वाचून दाखवतो मुद्दाम आवर्जून. आम्ही मराठे संकीर्ण आहोत. आम्ही मराठे म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस, संकीर्ण म्हणजे संकरातून निर्माण झालेला, मिसेलनियस असा इथे अर्थ घ्यायचा नाही, तर संकरामधून निर्माण झालेला. आम्ही मराठे संकीर्ण आहोत, आम्ही आर्य आहोत, तसेच द्रविडही आहोत. आर्य तर खरे, पण आर्यावर्ताच्या बाहेरचे, आर्यावर्तातील आर्यांचे आम्ही पूर्वज असेही एका अर्थाने म्हटल्यास हरकत नाही. आर्यांनी दक्षिण दिशा यमाची ठरविली, त्याचे कारण आम्ही दक्षिणी मंडळींनी मूळच्या आर्यांचा पुन्हा पुन्हा पराभव केला आणि त्यांना मार मारून पिटाळून लावले, हेच तर नसेल ना. दक्षिणेबद्दल आर्यांच्या मनामध्ये ही जी दहशत बसली त्याचं कारण त्यांनी त्यावेळी सांगून टाकलेलं आहे. आजपर्यंत राजाराम शास्त्री भागवतांसारखा 16 भाषांचा ज्ञाता, अतिशय मोठा विद्वान त्यावेळी काय म्हणतोय बघा, आजपर्यंत आम्ही मराठ्यांनी सर्वांवर मात केली व आजमितीस हिंदुस्थानातील इतर लोकांच्या पेक्षा विशेष कर्तृत्व आमच्यात विशेषत्वाने दिसत आहे. त्याचे कारण हाच आमचा संकीर्णपणा होय. म्हणजे त्या ठिकाणी सगळी जी काही भेसळ झालेली आहे त्याची लाज वाटता कामा नये. या महाराष्ट्रामध्ये सगळ्या वेगवेगळ्या कुळांचं, वेगवेगळ्या वंशांचं, वेगवेगळ्या रक्तांचं संमिश्रण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कुणीही आम्ही अस्सल आर्य आहोत अशी गमजा मारू नये असं त्यांनी दणकावून सांगितलं. आणि अशा संकरामधून त्या ठिकाणी ही आमची बलवत्तर प्रजा निर्माण झालेली आहे आणि ती सगळ्या भारतभर पसरलेली आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता दुसरं एक प्रमाण देतो, ते आहे बंगाली इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचं. जदुनाथ सरकार हे मुळामध्ये त्या ठिकाणी मोगलांचे प्रेमी, दिल्लीचे जे सम्राट मोगल घराणं त्याचे ते अत्यंत चाहते आणि त्यातही त्यांनी विषय निवडला औरंगजेब. तो त्यांच्या विशेष प्रेमाचा विषय. औरंगजेबाचं सगळं चरित्र त्यांनी लिहिलं आणि त्या चरित्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी औरंगजेबाच्या अखिल भारतीय कर्तृत्वाचा धांडोळा त्यांनी घेतला आणि मध्ये मध्ये मराठ्यांचे जे संदर्भ येत होते त्या मराठ्यांचे संदर्भ घेत मराठ्यांच्याबद्दल उपहासात्मक शेरेबाजी करत करत त्यांनी औरंगजेबाचं चरित्र लिहिलं. परंतु सरते शेवटी त्यांच्यामधला एक कुठेतरी दडून असलेला भारतीय जागा झाला आणि त्या भारतीयाने सरते शेवटी काय लिहिलं ते पण मी मुद्दाम तुम्हा सर्वांच्या समोर या ठिकाणी वाचून दाखवतो आहे. बघा, सर जदुनाथ सरकार 1919 साली प्रकाशित झालेल्या औरंगजेबाच्या त्यांच्या चरित्राच्या समारोप प्रसंगी काय म्हणतात, हिंदुस्थानामध्ये मराठ्यांना आज अद्वितीय ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यांच्या अगदी अलीकडच्या पूर्वजांनी सुद्धा शेकडो लढाया मारून धारातीर्थी आपले देह ठेविलेले आहेत. व्यवस्थित रीतीने मोठमोठ्या फौजांच्या हालचाली केल्या आहेत. विलक्षण राजकारणे लढविली आहेत. राज्याची फडणीशी यशस्वीपणे करून साम्राज्यातील महत्त्वाचे प्रश्न उलगडून दाखविले आहेत. सारांश मराठ्यांनी आपल्या कृतीने हिंदुस्थानचा अगदी अलीकडचा इतिहास घडविला आहे. या सर्व पराक्रमाचे स्मरण हेच महाराष्ट्राच्या वैभवाचे निदर्शक होय. बुद्धीची तीक्ष्णता, दीर्घोद्योग, साधी राहणी, उच्च विचारसरणी, कोणताही सुविचार आचारात आणण्याची धमक, निष्कलंक चारित्र्य, वसुधैव कुटुंबकम वृत्ती या इतक्या गुणांचा संधिपात म्हणजे संगम
मराठ्यांच्या ठिकाणी झालेला असल्यामुळे आज तरी हिंदुस्थानात त्यांच्यापेक्षा वरचढ कोण असेल अशी कल्पनासुद्धा करण्याचे कारण नाही. कोण म्हणतायत? जदुनाथ सरकार 1919 साली म्हणतायत. आणि मग पुढे समारोप करताना त्यांनी असं म्हटलंय, वरील सद्गुण समुच्चयात जर मराठ्यांमध्ये संघटनेचे चातुर्य, सहकारिता, आधुनिक यांत्रिक कलांचे ज्ञान आणि आहे त्याहून अधिक दूरदृष्टी इतक्या सद्गुणांची भर पडेल तर पृथ्वीच्या पाठीवर मराठ्यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. औरंगजेबाचा अभ्यास जदुनाथ सरकारांनी जवळपास 10-20 वर्ष केला. म्हणजे 125 वर्षापूर्वी त्यांनी त्या ठिकाणी भारताचा अभ्यास करताना महाराष्ट्राबद्दल आणि मराठी माणसांबद्दलचं हे निरीक्षण केलं आणि ते पुस्तकामध्ये 1919 साली प्रकाशित झालेलं आहे. असा हा तुमचा माझा महाराष्ट्र आणि त्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती कशा पद्धतीनं घेतली गेली याचे काही उल्लेख, काही मासले मी आपणा सर्वांसमोर या ठिकाणी सादर केलेले आहेत. आत्ता नुकताच गुढीपाडवा झाला. गुढीपाडव्याला आपण प्रत्येक घरावरती काय गुढी उभारतो. या गुढीचा संदर्भ काय आहे? तर पहिला मराठी सम्राट गौतमीपुत्र शालिवाहन याने त्या ठिकाणी क्षत्रप असलेल्या नहपानाचा पराभव केला आणि तो पराभव आपल्या याच नाशिक परिसरामध्ये केलेला आहे. आणि इथून या क्षत्रपांच्या फौजांना रेटत 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 त्यांनी थेट उज्जैनीपर्यंत त्यांना मागे सरकवलं आणि मग स्वतःच्या राजधानीमध्ये पैठणमध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. या निमित्ताची जी आठवण तो विजयध्वज म्हणजे ही गुढी. आणि ती गुढी आज गेली 2000 वर्ष आपण आपल्या घरावरती अभिमानाने उभारतो आहोत. या शालिवाहनांची राजधानी पैठण होती. पुराणांनी त्यांचा उल्लेख आंध्रभृत्य असा केलेला आहे. आणि हा आंध्रभृत्य असा उल्लेख केल्यामुळे त्रिलिंग प्रदेशातल्या म्हणजे तेलंगणामधल्या आणि आंध्रातल्या मंडळींचा असा समज झाला की हे शालिवाहन आमचे आहेत, म्हणजे त्यांचे आहेत. वस्तुस्थिती तशी नाही. तर 12 मावळांमध्ये ज्या काही पवना वगैरे नद्या वाहतात त्यांच्यामध्ये एक नदी आहे, तिचं नाव आहे आंध्रा. आणि त्या आंध्रा नदीच्या खोऱ्यातून जे घराणं उदयाला आलं त्या घराण्याला संस्कृत शब्दामध्ये उल्लेख केला गेला आंध्रभृत्य. आणि या आंध्रभृत्यांचं साम्राज्य सुरुवातीला त्या ठिकाणी पैठण परिसरामध्ये होतं. पण गोदावरी नदीचं क्षेत्र हे त्यांनी आपल्या विस्ताराचं क्षेत्र ठरवलं आणि गोदावरी नदी महाराष्ट्रामधून पुढे तेलंगणामध्ये आणि नंतर आंध्रमध्ये जाते आणि सरते शेवटी पूर्व समुद्राला जाऊन मिळते. तेव्हा या सगळ्या प्रकारामध्ये त्यांचं साम्राज्य असं विस्तारत गेलं आणि त्यांची धेनुकाकट नावाची, धान्यकटक नावाची एक राजधानी तिकडे आंध्र प्रदेशामध्ये होती. परंतु वैशिष्ट्य असं आहे की हे आंध्रभृत्य त्यांची बहुतेक जी काही धर्मकृत्य आहेत ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. गौतमीपुत्राची माता जी जिजाबाईसारखीच करारी आणि तेजस्वी होती, तिने या नाशिकला येऊन अनेक यज्ञ केलेले आहेत. इतकंच नव्हे तर ज्याला आपण चुकीनं पांडव लेणं म्हणतो अशा त्रिरश्मी पर्वतावरती जी लेणी कोरली गेली त्या लेण्यांना सुद्धा तिने अनेक देणग्या दिलेल्या आहेत. आणि तिथे स्वतःच्या मुलाच्या पराक्रमाचे शिलालेख तिथे खोदून ठेवलेले आहेत. हे आपल्याला मिळालेला थेट वारसा आहे. आणि त्यावेळी एका शालिवाहनाने काय केलं तर राज्यातल्या आणि भारतातल्या सगळ्या कवींना गोळा केलं आणि त्यांच्या 2-2 ओळींच्या कविता एकत्र केल्या आणि त्यातल्या 700 कवितांचा एक संग्रह प्रकाशित केला. त्याचं नाव आहे गाहा सप्तसई, म्हणजे गाथा सप्तशती. देवीची सप्तशती याचा संबंध नाही, तर गाहा सप्तसई हे 2000 वर्षापूर्वीच्या महाराष्ट्रिक प्राकृत भाषेमधलं एक अजरामर संकलन काव्य आहे. आणि 2-2 ओळींच्या कवितांमध्ये तत्कालीन समाजाचं सुंदर दर्शन होतं. त्याच्यातल्या एका कवीने या शालिवाहन राजकुळाचं वैभव गाताना असं म्हटलं, त्याने थेट गोदावरीलाच जाऊन प्रश्न विचारला. आणि प्रश्न काय विचारला? सच्चंभणम गोदावरी
पूवसमुद्रेण साही आसंती साला हलेण कुलेण सरिसम जैते कुले कुलम अथी. हे लोकमाते गोदावरी खरं सांग, तू इथे नाशिकजवळ त्र्यंबकेश्वरी ब्रह्मगिरीवरती उगम पावतेस आणि तिथून वाहत वाहत थेट पूर्व समुद्राला राजमहेंद्रीच्या पर्यंत जाऊन त्या ठिकाणी मिळतेस. या शतावधी योजनांच्या तुझ्या प्रवासामध्ये शालिवाहनांसारखं राज्य एक तरी तुला आढळलं काय, असा कवी थेट प्रश्न कुणाला विचारतोय? गोदावरी नदीला विचारतोय. आणि हा प्रश्न विचारणारा तो जो कवी होता तो महाराष्ट्रातला नव्हता. म्हणजे महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्राची कीर्ती ही 2000 वर्षांपूर्वी अशा पद्धतीने गेलेली होती. मग महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चालुक्य उदयाला आले, परमार आले, राष्ट्रकूट आले, कदंब आले, शिलाहार आले. या सगळ्यांचे संदर्भ मी तुम्हाला देणार नाही. पण अजिंठा लेण्यामध्ये त्या ठिकाणी एक चित्र असं आहे की तिथल्या त्या राजदरबारामध्ये त्या ठिकाणी इराणचे आणि पलीकडच्या देशांचे राजदूत त्या राजाला भेटायला आलेले आहे. आणि तो राजा आहे महाराष्ट्राचा त्यावेळचा सम्राट पुलकेशिन. तेव्हा अशा पद्धतीने हा आपला महाराष्ट्र हा सगळीकडे इतक्या जुन्या काळी अतिशय प्रसिद्ध होता. वेरूळचं जे कैलास लेणं आहे ते तर आता जागतिक वारसा यादीमध्ये आहे. आणि जागतिक वारसा यादीमध्ये असलेल्या या वेरूळच्या लेण्याची कीर्ती आजच नव्हे तर तेव्हाही, ते जेव्हा कोरलं जात होतं तेव्हा आणि त्याच्यानंतर लगेच सगळ्या भारतामध्ये पसरलेलं होतं. आणि त्याच्याजवळ जे घृष्णेश्वर जे आहे, तो जो घृसृण शब्द आहे, त्या घृसृण शब्दाचा अर्थ होतो केशर. आणि हे केशर आपल्याला माहिती आहे कुठून येतं, हे आजही काश्मीरमधून येतं. आणि ते त्याही वेळी या ज्योतिर्लिंगावरती लेप देण्याकरता तेव्हाही ते काश्मीरमधूनच येत होतं. आणि त्या प्रदेशाला आपण वेरूळ म्हणतो, पण त्या प्रदेशाचं जुनं नाव आहे एलापूर, एलीचपूर. एला म्हणजे काय, तर एला म्हणजे त्या ठिकाणी ज्याला आपण आता काय म्हणतो, कर्डमम किंवा वेलदोडा म्हणतो. तो वेलदोडा कुठून येतो, तर आजच्या केरळमधून येतो. म्हणजे काश्मीरपासून केरळपर्यंत दोन्ही ठिकाणच्या संबंध उत्तमोत्तम पदार्थांचा ओघ हा या महाराष्ट्राकडे वाहत होता. एवढा महाराष्ट्र हा प्राचीन काळी श्रीमंत आणि संपन्न होता. हा महाराष्ट्राबाहेरच्या महाराष्ट्राचा प्रभाव होता, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे सगळं इसवी सनाच्या अगोदरचं, इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकातलं सांगून झालं. आता आपण पुढे येऊया. आणि पुढे आल्यानंतर आपल्याला पहिलं स्थान लागतं महानुभाव संप्रदायाची ज्यांनी स्थापना केली ते महात्मा चक्रधर. चक्रधरांचं वैशिष्ट्य असं आहे की ते मूळचे मराठी नव्हत, ते मूळचे गुजराती आहेत. आणि भडोच्या राजाचे ते सुपुत्र आहेत. त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि तिथे त्या ठिकाणी त्याला तिकडे अग्निसंस्कारासाठी स्मशानामध्ये नेलं. आणि त्यांचा जो आत्मा होता तो इकडे महाराष्ट्रामध्ये एकाच्या शरीरामध्ये प्रविष्ट झाला आणि तो उठून बसला आणि ते चक्रधर असं सांगण्यात येतं. परंतु मूळचे मराठी नसलेले चक्रधर या महाराष्ट्रामध्ये इतके रमून गेले की त्यांचं सगळं आयुष्य तर महाराष्ट्रात गेलंच, पण त्यांनी त्या ठिकाणी आपल्या सगळ्या अनुयायांना सांगितलं की महाराष्ट्र देशी असावे. हे माझ्या अनुयायांनो, तुम्ही महाराष्ट्र देशामध्येच राहा, कानड देशा तेलंगण देशा न वचावे. आणि त्याची मर्यादासुद्धा त्यांनी सांगून ठेवली की मातापुरा न वचावे, म्हणजे त्या ठिकाणी माहूरला सुद्धा तुम्ही जाऊ नका आणि कोल्हापूरला सुद्धा जाऊ नका. कोल्हापूरच्या पलीकडे तिकडे कन्नड देश आणि माहूरच्या पलीकडे तिकडे तेलंगण देश, हे दोन्हीही प्रदेश विषय बहुळ आहे ती. म्हणजे इकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी वाईट व्यसनांकडे तुमचा कल होईल आणि म्हणून तुम्ही तिकडे जाऊ नका. महाराष्ट्राची ही कीर्ती त्या ठिकाणी एक गुजराती माणूस त्यावेळी सांगतो आहे, हे आजच्या सत्ताधीशांना कोणीतरी जाऊन त्यांचे कान धरून सांगण्याची गरज आहे. आता आपण मराठी माणसांकडे येऊया. महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्र नेण्याचं सर्वात मोठं आणि पहिलं श्रेय जातं संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांना. आज
आपण हे अभिमानानं या ठिकाणी उभं राहून म्हणू शकतो. इतक्याच अभिमानानं आपण मध्य प्रदेशातही उभं राहून म्हणू शकतो, तिथेही तुम्हाला नामदेवांचे भक्त भेटतील. तुम्ही गुजरातमध्ये गेलात, तिथेही नामदेवांचे भक्त भेटतील. तुम्ही राजस्थानामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, पंजाबमध्ये, हरियाणामध्ये, अगदी थेट आजच्या पाकिस्तानात सिंध आणि पाकव्याप्त पंजाबमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला नामदेवांचे भक्त भेटतील. याचं कारण नामदेव महाराज हे मागच्या सहस्त्रकातले आद्य शंकराचार्यांच्या नंतरचे त्या सहस्त्रकातले पहिले असे प्रचारक आहेत ज्यांनी स्वतःच्या प्रांताच्या मर्यादा ओलांडल्या आणि अखिल भारतामध्ये भ्रमण केलं. आपल्यासमोर त्या ठिकाणी प्रतिमा अशी उभी करून ठेवण्यात आलेली आहे की नामदेव म्हणजे एक छोटासा भोळा भाबडा भक्त आणि तो कायम त्या ठिकाणी पंढरपूरच्या पांडुरंगाला बिलगून बसलेला. वयाच्या 5व्या वर्षी त्याच्या हातून त्या ठिकाणी पांडुरंगाने एकदा खिरीचा नैवेद्य काय प्याला, तो त्याला चिकटून बसला आणि तो इतका चिकटून बसला की पुजाऱ्यांना सुद्धा ते असह्य झालं. त्यांनी त्याचं बखोटं धरलं आणि त्याला त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर ढकलून दिलं. ते लहान लेकरू तिथे रडत रडत राहिलं, पण ते काही आपल्या घरी नाही गेलं. ते चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेलं आणि तिथे रडत रडत राहिलं आणि तिथे मग ते देवाशी रडता रडता स्पुंदून बोलायला लागलं आणि त्याच्यातून त्या ठिकाणी अभंगांचं प्रकटीकरण झालं. हा कोण छोटा मुलगा इतकं काय सुंदर गातोय म्हणून चंद्रभागेवरती स्नानाला आलेली लोक ते सगळं ऐकत ऐकत थांबली आणि त्याच्या त्या आळवणीमध्ये तेही सगळे सामील झाले. तेही त्याच्याबरोबर म्हणू लागले, तेही नाचू लागले, गाऊ लागले आणि मग तिथे त्या ठिकाणी भगवत भक्तांचं रिंगण उभं राहिलं आणि त्याच्यातून त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाला एक नवी झळाळी मिळाली. हा त्याचा उत्तरार्ध आहे जो आपल्याला बहुशा सांगितला जात नाही. आपल्या नजरेसमोर त्या ठिकाणी एकच कथा मारली जाते आणि ती म्हणजे नामदेवाचं मडकं कच्चं होतं आणि ते त्या गोरा कुंभारानं त्या ठिकाणी थापटलं, तो कळवळला आणि मुक्ताबाईने सांगितलं की जा, तुला आता त्या ठिकाणी विसोबा खेचरांकडून ज्ञान प्राप्त करून घे. आणि मग ते त्या ठिकाणी त्या पिंडीवरती पाय वगैरे या कथा माहिती आहेत. परंतु हे सगळं धादांत असत्य कसं आहे हे नामदेवांच्याच अभंगांचा आधार घेऊन त्या ठिकाणी मी सिद्ध केलेलं आहे. आणि हे नामदेवांचे अभंग महाराष्ट्र शासनाने जी प्रत अधिकृत नामदेव गाथा प्रकाशित केली त्याचा आधार घेऊन मी सिद्ध केलेला आहे. पण त्याच गाथेमध्ये जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग त्या ठिकाणी आपल्याला कुणीही कीर्तनकार प्रवचनकार सांगत नाहीत. आणि तो भाग असा आहे की नामदेवांचं हे सगळं संत मंडळ पंढरपूरला आकाराला आलेलं होतं. त्यामध्ये कोणी कुंभार समाजाचा होता, कोणी माळी समाजाचा होता, कोणी सोनार समाजाचा होता. त्यांच्या घरामध्ये काम करणारी जी दासी जनी ती देखील त्या संत मंडळामध्ये सहभागी झाली. ती तर मातंग समाजाची होती. मंगळवेढ्याचे त्या ठिकाणी चोखा मेळा आणि त्याचा मेहुणा बंका हे देखील त्याच्या समाविष्ट झाले. ते तर तत्कालीन महार समाजाचे म्हणजे अस्पृश्य होते. आणि त्याच्यामध्येच त्या ठिकाणी रुक्मिणीचे पुजारी हे सुद्धा परिसा भागवत सामील झाले. त्याच्यामध्ये अनंत भट्ट अभ्यंग हे सुद्धा सामील झाले. याचा अर्थ 18 पगड जातींचा सगळा गावगाडा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी विठ्ठलाची भक्ती करत करत नाचू गाऊ लागला. आणि त्यांनी 28 युग त्या गाभाऱ्यामध्ये कोंडलेला तो विठ्ठल मोकळा केला, त्याला मंदिराबाहेर आणला आणि त्याला त्या ठिकाणी भक्तांच्या बरोबर नाचायला खेळायला शिकवलं, हसायला शिकवलं आणि त्याची कर्मकांडामधून मुक्ती केली. आणि मग या सगळ्या मेळाव्यामध्ये सर्वात शेवटी 1291 साली ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांची त्या ठिकाणी भरती झाली. आणि ज्ञानदेवांना अतिशय आनंद झाला की अरे आपण जे काही स्वप्न पाहत आहोत ते या नामदेवांनी इथे प्रकट केलेलं आहे, साकार केलेलं आहे. आणि मग त्यांनी नामदेवांच्या सहवासामध्ये तिथे पंढरपूरला काही महिने काढले. आणि मग त्यांना असं वाटलं की या नामदेवाची भक्ती किती अमृतमधुर आहे, हिचा आपण परिचय करून घेतला पाहिजे. आणि मग ते असं म्हणाले, नामदेवा मला तुझ्या सहवासाची गोडी हवी आहे रे, चल आपण ना उत्तरेमध्ये तीर्थयात्रेला जाऊया. नामदेवांनी सांगितलं, छे छे, हा विठ्ठल आणि हे पंढरपूर सोडून मी कुठेही येणार नाही. त्यांनी अनेक वेळा काकुळती केली, विनंती केली. शेवटी त्या ठिकाणी नामदेवांनी सांगितलं की माझं जे सर्वस्व पांडुरंग त्याच्याकडे जा आणि तो काय म्हणतो ते मी ऐकेन. आता ज्ञानदेवांची इच्छा पांडुरंग त्या ठिकाणी अव्हेरणं शक्यच नव्हतं. पांडुरंगाने सांगितलं, नामया
तू ज्ञानदेवाच्या बरोबर जा. आणि मग हे दोन्ही भक्त भागवत आणि सगळे संत हे त्या ठिकाणी तीर्थयात्रेला बाहेर पडले. ते आपल्या नाशिकला आले. इथे त्या ठिकाणी त्यांनी या तीर्थांचं सगळं दर्शन घेतलं आणि इथून पुढे मग ते मध्य प्रदेशामध्ये गेले. त्यानंतर ते गुजरातमध्ये गेले. गुजरातमधलं सोमनाथ, प्रभासपट्टण, द्वारका हे त्यांनी पाहिलं. तिथून पुढे ते राजस्थानात गेले. त्यानंतर ते मध्य प्रदेशातल्या काही भागात गेले, उत्तर प्रदेशातल्या काही भागामध्ये गेले. तिथून ते त्या ठिकाणी थेट काशीपर्यंत गेले आणि मग 4.5 वर्षांनी ते परत आले. या 4.5 वर्षांच्या यात्रेमध्ये उत्तर भारतामध्ये त्यांना सबंध विधर्मी परकीय आक्रमकांनी जो काही विध्वंस मांडलेला होता तो विध्वंस पाहायला मिळाला. आणि तो विध्वंस पाहिल्यानंतर मी असा कयास बांधलेला आहे की कवी मनाचे ज्ञानदेव इतके कळवळले की आल्यानंतर 1295 साली ते परत आले आणि 1296च्या एका वर्षामध्ये ज्ञानदेवादी सर्व बंधूंनी एका वर्षामध्ये जागोजागी समाध्या घेतल्या. आता नामदेवांचं वैशिष्ट्य असं आहे की नामदेव या सगळ्या समाधीच्या वेळी प्रत्येक ठिकाणी हजर होते आणि त्यांनी तो सगळा वृत्तांत लिहून ठेवलेला आहे. आणि तो वृत्तांत आणि ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई यांचं चरित्र केवळ नामदेवांनी लिहून ठेवलं म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय. पण नामदेवांचं मोठेपण इथे थांबत नाही. लगेच नामदेव पुन्हा बाहेर पडलेले आहेत. एक क्षण जे पांडुरंगाला सोडून त्या ठिकाणी थांबत नव्हते ते नामदेव पुन्हा बाहेर पडलेले आहेत आणि पुन्हा उत्तरेमध्ये गेलेले आहेत. अशा नामदेवांच्या त्या ठिकाणी किती परिक्रमा झालेल्या आहेत तर आयुष्यभरामध्ये नामदेवरायांनी एकंदर 5 परिक्रमा केल्या. सगळ्या संतांमध्ये सर्वाधिक आयुष्य 80 वर्षांचं नामदेवरायांना मिळालं आणि त्याच्यापैकी बहुतांश त्यांचा सगळा जो उत्तरार्ध आहे तो सगळा असा भारतभरामध्ये गेलेला आहे. नामदेवराय कुठून कुठून फिरलेले आहेत तर नामदेव गाथेमध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे. त्यांची आदी आहे, तीर्थावळी आहे. त्या तीर्थावळीच्या अभंगांमध्ये जे सगळे संदर्भ जर जोडले तर आपल्या असं लक्षात येतं की मानस सरोवरापासून खाली लंकेपर्यंत आणि इकडे सिंधपासून तिकडे पलीकडे कामरूपपर्यंत आसामपर्यंत नामदेवराय सगळीकडे फिरलेले आहेत. आणि ते सगळीकडे फिरले आणि शेवटची 20 वर्ष पंजाबमध्ये ते पाय गाडून उभे राहिले. पंजाबच त्यांनी का निवडला असेल तर पंजाब हे त्यावेळी हिंदुकुश पर्वतामधून जे काही संबंध आक्रमक येत होते ते भारतामध्ये येऊन उतरण्याचं पहिलं ठिकाण होतं पंचआब. आर्यसुद्धा त्याच मार्गाने आले आणि नंतरचे हे सगळे जे काही तुर्क असतील, अरब असतील, उझबेक असतील, कझाक असतील हे सगळे तिकडनंच येत होते. आणि आल्या आल्या त्यांनी या समाजाचे जे श्रद्धास्थानं पूजनीय स्थानं यांचा विध्वंस मांडल्यामुळे तत्कालीन हिंदू समाजाच्या मनामधली जी काही जीवनेच्छा होती ही जीवनेच्छा पूर्णपणे नष्ट झाली. ज्यांची आम्ही पिढ्यानपिढ्या पूजा केली हे जर दगडाचे देव आमचं रक्षण करू शकत नसतील तर आता आम्ही कुणाच्याही हातून वाचूच शकत नाही. आणि म्हणून माणसांनी एक तर मरण पत्करलं किंवा परधर्मामध्ये जाणं पत्करलं. अशा वेळी नामदेव महाराज त्या ठिकाणी जाऊन उभे राहिलेले आहेत आणि नामदेव महाराजांनी पंजाबमधल्या त्या सगळ्या तिथल्या पंजाबी माणसांना खरा धर्म म्हणजे काय, खरा देव म्हणजे काय हे समजावून सांगितलेलं आहे. आणि तिथे जिथे जिथे नामदेव जायचे तिथे ते रोग्यांची मुक्तता रोगामधून करायची. जिथे पाणी नव्हतं तिथे विहिरी खोदायचे. सरोवरं अनेक खोदलेली आहेत. त्यांनी अनेक झाडं त्या ठिकाणी लावून काही प्रदेशातला दुष्काळ कायमचा हटवलेला आहे. हा सगळा जो काही पंजाबमधला उत्तर भारतामधला नामदेव आहे हा आपल्याला माहीतच नाही. परंतु त्यांच्या खुणा या आजही गुजरातमध्ये आहेत, मध्य प्रदेशात आहेत, राजस्थानात आहेत. राजस्थानामध्ये तर त्या ठिकाणी संतोखी बावडी नावाचं एक ठिकाण आहे. बिकानेरच्या पलीकडे कोलाजी नावाचं एक क्षेत्र आहे आणि त्या कोलाजी नावाच्या क्षेत्राच्या पलीकडे चांदीवाल नावाचं गाव आहे. त्या चांदीवाल नावाच्या गावामध्ये बाबा नामदेवजी का कुवा आजही आहे. आणि ती कथा कदाचित तुम्हाला माहीत असेल, माहीत नसेल, मला ठाऊक नाही. पण ज्ञानदेव आणि नामदेव हे अध्यात्माच्या गप्पा मारत मारत निघालेले आहेत आणि त्याच्यामध्ये ज्ञानदेवांनी शिष्याची भूमिका स्वतःकडे घेतलेली आहे आणि भक्तीचं रहस्य हे नामदेवांना ते विचारतायत आणि नामदेव त्यांच्या कुतूहलाची पूर्ती करतायत. वाळवंट लागलं. त्या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी पाणी प्यायला मिळेना आणि एक विहीर दिसली. तिथे जाऊन बघितलं तर त्यातलं पाणी एकदम तळाला जाऊन लागलेलं होतं. आणि मग ज्ञानदेव नामदेवांना असं म्हणाले की अरे मी तर योगशास्त्राचा अभ्यास केलेला आहे,
तेव्हा योगशास्त्राचा अभ्यास केलेला मी पटकन चिमणीचं रूप घेतो आणि खाली जाऊन पाणी पिऊन येतो. पटकन त्यांनी चिमणीचं रूप घेतलं, खाली गेले आणि ज्ञानदेव स्वतःची तृषातृप्ती करून आले. आता ते नामदेवांना असं म्हणतात की त्या ठिकाणी, नामदेवा मी पण तुझं रूपांतर चिमणीत करतो, खाली जा आणि पाणी पिऊन ये. नामदेवांनी यावेळी काय सांगितलं की मला त्या ठिकाणी योगसिद्धीचा धर्म नको आहे. जर माझी भक्ती खरी असेल आणि त्या भक्तीसाठी मी जर आयुष्य वेचलं असेल तर त्या ठिकाणी मला पाणी माझा देव देईल. आणि नामदेवरायांनी तिथे त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण मांडलं आणि त्या नामस्मरणाचा चमत्कार असा सांगितला जातो की त्या खोल गेलेल्या, तळाशी गेलेल्या पाण्याला त्या ठिकाणी उचंबळ फुटले आणि ते पाणी उचंबळून वर आलं आणि तिथे त्या राजस्थानामध्ये ते वाहू लागलं. ती संतांची बावडी आजही त्या चांदीवाल नावाच्या गावामध्ये आहे. अशा नामदेवांच्या खुणा पंजाबमध्ये गेलात तर तिथेही तुम्हाला अनेकदा अनेक ठिकाणी आढळतील. पण हे चमत्कार जरी आपण एका बाजूला ठेवले तरीही गुजरातमधला नरसी मेहता, राजस्थानमधली मीराबाई, मध्य प्रदेशामधले सेनानावी, उत्तर प्रदेशामधले कबीर आणि पंजाबमधले गुरु नानक देव यांच्या सगळ्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या पदामध्ये नामदेवांचा उल्लेख अत्यंत गौरवाने येतो. महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्र जर कुणी पोचवला असेल तर ते मागच्या सहस्त्रकातले पहिले मानकरी याप्रमाणे नामदेवराय आहेत. त्यानंतर मग त्या अंधार पर्व सुरू झालं. पण या अंधार पर्वामध्ये पैठण, नाशिक, वाई या क्षेत्रातले अनेक लोक उत्तर भारतामध्ये काशीला जाऊन स्थायिक झाले. गागा भट्टांचं एक घराणं देखील काशीला होतं आणि तिथे अग्रपूजेचा मान या महाराष्ट्रिक विद्वानांना मिळत होता. याचं कारण अन्य सगळ्या प्रांतातल्या विद्वान घनपाठी वेदपाठी मंडळींच्या पेक्षा महाराष्ट्रातल्या मंडळींचे मंत्रोच्चार जे होते ते अत्यंत अस्खलित, सुस्पष्ट आणि लयबद्ध होते. म्हणजे महाराष्ट्राबाहेर काशीला सुद्धा त्या ठिकाणी अग्रपूजेचा मान हा महाराष्ट्रिक पंडितांनी मिळवलेला आहे. आणि त्यानंतर मग सुरू होतं शिवाजी महाराजांचं पर्व. नुकताच छावा चित्रपट आलेला आहे. छावा चित्रपट तुमच्यापैकी कित्येकांनी पाहिला असेल. त्याच्यामध्ये त्या चित्रपटाची सुरुवात होते शंभूराजांनी बऱ्हाणपूरवरती आक्रमण केल्याची आणि तिथं त्यांनी काय विध्वंस मांडला ते संबंध पाहून तो औरंगजेब चिडतो आणि मग ते संबंध युद्ध सुरू होतं. पण वैशिष्ट्य गंमत अशी आहे की शंभूराजांचे जे वडील आहेत ते पण त्या बऱ्हाणपूरला गेलेले आहेत, पण त्यांनी तिथे मुक्काम केलेले आहेत. या शिवाजी महाराजांनी सुरत 2 वेळा लुटली हे तर आपल्याला माहिती आहे. म्हणजे तेवढाच उत्पात त्यांनी त्यावेळी तिथेही माजवलेला असेल. पण त्याच्या पलीकडची गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांचे जे वडील आहेत शहाजीराजे भोसले यांनी त्या ठिकाणी बऱ्हाणपूरवरती हल्ला करून ते लुटलेलं आहे. आणि हे बऱ्हाणपूर त्यावेळी मोगलांच्या सुभ्याचं, खानदेश सुभ्याचं केंद्र होतं. आज जरी ते मध्य प्रदेशमध्ये असलं तरी त्याची लूट शहाजीराजांनी आपण निजामशाहीचे प्रतिनिधी आहोत म्हणून त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठा वीरांना हा आसपासचा जो प्रदेश होता हा अजिबात त्या ठिकाणी अपरिचित नव्हता. मग ही निजामशाही बुडवण्याकरता शहाजहानने जंग पछाडलं आणि त्याच्यानंतर शहाजीराजे भोसले यांनी हा आपला नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, उत्तर पुणे जिल्हा, पूर्व ठाणे जिल्हा आणि मराठवाड्याचा बीडपर्यंतचा भाग या सगळ्या प्रदेशामध्ये एकंदर 2 ते 3 वेळा प्रचंड मोठं बंड केलं. आणि या बंडामध्ये त्यांची ताकद कमी पडल्यामुळे त्यांना शरणागती पत्करावी लागली आणि त्यांनी 4 वर्षाच्या मुलाला हाताशी धरून जी निजामशाही त्या ठिकाणी उभी केली होती तिचं त्यांना विसर्जन करावं लागलं. त्यावेळी शहाजहानने काय सांगितलं? शहाजहानने आदिलशहाला सांगितलं की या शहाजीला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात ठेवायचं नाही. तू त्याला तुझ्या नोकरीमध्ये घे आणि त्याला महाराष्ट्रापासून, सह्याद्रीपासून दूर पाठव. आदिलशहाने त्यावेळी काय केलं? मोहम्मद शाह आदिलशहाने शहाजीराजांची बदली थेट त्या ठिकाणी दक्षिणेकडे केली. आणि ती दक्षिणेकडे का केली? तर आदिलशाहीच्या ताकदीच्याही पलीकडे दक्षिणेतले सगळे छोटे छोटे संस्थानिक होते, पुंडपाळेगार होते, ते त्यांना जिंकता आलेले नव्हते आणि त्यांना जिंकण्याची कामगिरी ही त्या ठिकाणी रणदुल्ला खान आणि शहाजीराजे यांच्यावरती सोपवली. आणि सोपवल्यानंतर शहाजीराजे तिकडे गेले. वर्ष 1.5 वर्षाच्या आतमध्येच त्यांनी चमत्कार केला
आणि मग त्यांनी त्रिचनापल्ली असेल, मैसूर असेल किंवा इतर जी मदुराई असेल अशी जी तिकडची संस्थानं होती, ही सगळी संस्थानं त्यांनी स्वतःच्या कह्यामध्ये आणली. विजयनगर साम्राज्याचं पतन झालेलं होतं 1561 साली आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी 60-65 वर्षामध्ये त्या ठिकाणी शहाजीराजांसारखा वीर तिकडे गेल्याने तिकडच्या हिंदू संस्थानिकांना धीर आला. शहाजीराजांनी कुणालाही बुडवलं नाही आणि सगळ्यांना त्यांनी लावून धरलं आणि जो काही थोडासा करभार आहे तो आदिलशाहकडे पाठवून दिला की तुम्हाला सगळ्यांना तुमचं अस्तित्व टिकवण्याची हमी मी देतो असं सांगितलं. रणदुल्ला खान हा त्यांच्या पराक्रमावरती इतका खुश झाला की त्याने केम्पेगौडाने वसवलेलं जे छोटंसं खेडं बेंगळुरू हे शहाजीराजांना भेट दिलं. केम्पेगौडा हा तिथला एक स्थानिक देवेगौडासारखा एक तिथला पाटील होता आणि त्याचं ते ठिकाण शहाजीराजांनी स्वतःच्या हातामध्ये घेतलं आणि मग काय केलं तर महाराष्ट्रातून त्यांनी त्या ठिकाणी शेकडो कुटुंबांना दक्षिणेमध्ये नेलं. बेंगळुरू ही स्वतःची राजधानी करायचं त्यांनी ठरवलं आणि महाराष्ट्रातून पाथरवटांपासून, सुतारांपासून, गवंड्यांपासून तर त्या ठिकाणी देवाचे पुजारी, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार असे सगळे तिकडे नेले आणि अथक प्रयत्नाने ती जी काही बेंगळुरू नावाची राजधानी स्वतःची सजवली ती त्या ठिकाणी सजवून ते तिथे राहायला लागले. त्यांच्या राजवाड्याचं नाव होतं गौरी विलास आणि त्यांचा जो दरबार होता त्या दरबाराचं नाव होतं नवगजी. नवगजी म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला त्या ठिकाणी 9 हत्ती उभे राहायचे आणि ते मानवंदना द्यायचे आणि त्यांच्या मानवंदनेतून शहाजीराजे दरबारामध्ये प्रवेश करायचे. त्या दरबारामध्ये केवळ कानडी लोकच यायचे असं नाही तर महाराष्ट्रातून जाणारे सगळे लोक तिथे शहाजीराजांना भेटायला दर्शनाला जायचं. इतकंच नव्हे तर त्यांनी ज्यांना आपल्या कह्यामध्ये आणलेलं होतं त्या दक्षिण भारतातले सगळे संस्थानिक, त्यांचे प्रतिनिधी, त्यानंतर तिकडचे वलंदेज, फ्रान्सिस, डिंगमार आणि पोर्तुगीज यांचेही वकील त्या दरबारामध्ये यायचे. म्हणजे एखाद्या सार्वभौम छत्रपतीसारखा, सम्राटासारखा त्यांचा त्या ठिकाणी थाटमाट होता. आणि हे सगळं ज्या परिसरामध्ये होतं त्या परिसराला आजही बेंगळुरूमध्ये मराठा हळ्ळी असंच नाव आहे. आताची तिकडे मंडळी, इंग्रजाळलेली मंडळी त्याचा मार्था हल्ली असा उल्लेख करतात. मूळ तो शब्द मराठा हळ्ळी असाच आहे. आणि शहाजीराजे भोसले यांचं सगळं उत्तरायुष्य हे त्या कर्नाटकामध्ये गेलेलं आहे. पण शहाजीराजांचं वैशिष्ट्य असं आहे की तिकडच्या सगळ्या छोट्या मोठ्या गावांमध्ये त्यांनी वाडे बांधले. इतकंच नव्हे तर आजच्या कर्नाटकामधलं एक उत्तम थंड हवेचं ठिकाण नंदी हिल्स, त्या नंदी हिल्सचा विकाससुद्धा शहाजीराजांनी केला. आणि कोलारच्या सोन्याच्या ज्या खाणी आहेत त्या सोन्याच्या खाणींना ऊर्जितावस्था शहाजीराजांनीच प्राप्त करून दिली. आपलं सप्तशृंगी आहे आणि त्याच्यासमोर मार्कंडेय पर्वत आहे. या दोन्ही पर्वतांच्या खाली असलेल्या एका खेड्यातला त्या ठिकाणी एक कवी, त्याचं नाव जयराम पिंडे, हा जयराम पिंडे हा फिरत फिरत शहाजीराजांना भेटायला बेंगळुरूला गेला. आणि बेंगळुरूला दरबारात गेल्यानंतर त्यांच्यासमोर त्यांनी 12 नारळ मांडले. आता कोणी काय भेटायला घेऊन येतं, भेटी देतं. नारळाची भेट. शहाजीराजांना कुतूहल वाटलं की ठीक आहे तू आलास पण 12 नारळ कशासाठी. त्यानं सांगितलं की महाराज मी कवी आहे आणि मी 12 भाषांमध्ये कविता लिहू शकतो म्हणून त्याचं हे निदर्शक हे 12 नारळ आहेत. मग शहाजीराजे म्हटले ठीक आहे आता तू तुझं कवित्व ऐकव. आणि मग त्यांनी त्याच्या काही कविता ऐकवल्या. शहाजीराजे खुश झाले. पण शहाजीराजे म्हटलं की ठीक आहे पण आता मी तुझी परीक्षा घेणार. परीक्षा घेणार तर काय घेणार तर मी तुला त्या ठिकाणी समस्यापूर्ती घालतो. समस्यापूर्ती काय बघा आता इथे महत्त्व की मराठा सरदार, योद्धे, सेनापती असलेले, सार्वभौम सम्राटाच्या थाटात राहणारे, वेरूळच्या मालोजी राजांचे चिरंजीव, तिथे कर्नाटकामध्ये बेंगळुरूच्या स्वतःच्या राजधानीमध्ये 12 भाषांच्या कोविद असलेल्या पंडित जयराम पिंडेला समस्यापूर्ती घालतात संस्कृतमध्ये. आणि त्यांनी 2 शब्द सांगितले, शतचंद्र नभस्थलम, की तू एक अशी कविता रच ज्याचा शेवट शतचंद्र नभस्थल असा आला पाहिजे. आणि मग त्या क्षणी त्या जयराम पिंडेने त्या समस्येची पूर्ती केली की आकाशामध्ये त्या ठिकाणी एकच चंद्र आहे परंतु बेंगळुरू नगरीमध्ये
त्या ठिकाणी शहाजीराजांचा मुखचंद्रमा पाहून सगळ्या गुणीजनांना असं वाटतं की या नभाच्या तळी 100 चंद्र इथे एकाच वेळी उदयाला आलेले आहेत. महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र हा इतका वैभव संपन्न होता. नामदेवांनी दिल्लीच्या सुलतानांना त्या ठिकाणी स्वतःच्या आध्यात्मिक तेजानं दिपवलं आणि जे सुलतान त्यांना मारायला निघालेले होते त्यांनीच त्यांच्या आज्ञेनुसार पंजाबमध्ये जागोजागी तलाव खोदून दिले. ते एक त्या ठिकाणी आत्मिक तेज होतं आणि हे दुसरं आत्मिक तेज शहाजीराजे भोसले यांनी तिथे बेंगळूरमध्ये प्रकट केलं. स्वतः शहाजीराजे भोसले हे संस्कृतचे उत्तम जाणकार होते. त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे मोठे बंधू हे त्या ठिकाणी स्वतः उत्तम कवी होते. शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजीराजे हे तर कवी होतेच, परंतु मागच्या पिढीमध्ये त्या ठिकाणी हा सगळा प्रकाश अशा पद्धतीने पडलेला होता. आणि मग तिथे सगळ्या तिथल्या पंडितांनी या जयराम पिंडेची परीक्षा घेतली. त्याने राधा माधव विलास चंपू नावाच्या आपल्या ग्रंथामध्ये अशा एकंदर 70 जणांची नावं दिलेली आहेत. त्यापैकी 35 जे होते ते दरबारातले मानकरी होते आणि इतर 35 ते 40 हे त्या ठिकाणी आगंतुक आलेले गुणीजन पाहुणे कलावंत होते. आणि त्यातली नावं पाहिली ती दक्षिण भारतातल्या सगळ्या भाषांमधले कवी तिथे हजर होते. इतकंच नव्हे तर उत्तर भारतातले सुद्धा कवी शहाजीराजांच्या दरबारामध्ये तिथे होते. हे शहाजीराजांचं वैभव आहे. आज आपण कुठे जाऊ? आज आपण बेंगळुरूला जाऊ आणि गायडेड टूर पाहू आणि परत येऊ. पण हे माझ्या महाराष्ट्राच्या राजाचं वैभव आहे आणि माझा बाल शिवाजी इथे 2.5 वर्ष राहिलेला आहे. इथे तो शिकलेला आहे. हा इतिहास आपल्याला आठवतच नाही. शिवाजी महाराज हे त्या ठिकाणी जवळपास 2.5 वर्ष तिथे राहिलेले. त्या कालखंडामध्ये त्यांना दक्षिण भारताची सहल सफर ही त्या ठिकाणी शहाजीराजांनी घडवलेली आहे. विजयनगर त्यांना दाखवलेलं, उद्ध्वस्त झालेलं. आणि मग नंतर त्यांना 12.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचा स्वतंत्र शिक्का, स्वतंत्र हत्ती, स्वतंत्र निशाण आणि स्वतंत्र सगळं मंत्रिमंडळ देऊन त्यांना महाराष्ट्रामध्ये परत पाठवलेलं आहे. ही शहाजीराजांची कीर्ती आहे. शहाजीराजांचे पुढचे चिरंजीव त्या एकोजीराजे भोसले. इकडे 1674 साली शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला. एकोजीराजे भोसले यांनी 1676 साली नायक घराण्याची राजधानी जी तंजावर, ती तंजावूर स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली आणि स्वतःची राजधानी त्यांनी तयार केली. आणि तिथे देखील त्यांनी अशाच पद्धतीने स्वतःचे दरबार भरवायला सुरुवात केली. शहाजीराजांना एकंदर 3 राण्या होत्या. त्यापैकी थोरल्या जिजाऊ साहेब, दुसऱ्या तुकाबाई साहेब, तिसऱ्या नरसाबाई साहेब. तर तुकाबाई साहेबांचे हे चिरंजीव होते व्यंकोजीराजे भोसले, त्यांची ती राजधानी. आणि त्यांना जवळपास 4 ते 5 आणखी उपस्त्रिया होत्या आणि त्यांना देखील त्या ठिकाणी मुलं होती. अशी शहाजीराजांची औरस आणि अनौरस अशी एकंदर जवळपास 8 ते 10 मुलं होती. आणि ही सगळीच्या सगळी मुलं तलवार चालवण्यामध्ये, शस्त्र चालवण्यामध्ये, मोहिमा करण्यामध्ये तर पटाईत होतीच होती. परंतु ही सगळी मंडळी ही साहित्य आणि कला, संगीत यांची त्या ठिकाणी उत्तम जाणकार असलेली रसिक मंडळी होती. इतकंच नव्हे तर ते लेखक होते, ते गायक होते, ते नर्तक होते. आणि आजचं जे भरतनाट्यम आहे ते त्यावेळी दासी अट्टम होतं. म्हणजे देवदासींनी मंदिरामध्ये सादर करण्याची जी कला, ते नृत्य म्हणजे दासी अट्टम. परंतु भोसले घराण्यातल्या पुढच्या वंशजांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी या दासी अट्टममध्ये रस घेतला आणि स्वतः त्या ठिकाणी पदं लिहिली. ही पदं मराठीमध्ये आहेत, संस्कृतमध्ये आहेत, कानडीत आहेत, तेलुगूमध्ये आहेत. आणि या पदांच्या संबंध लेखनाने तंजावरला सरस्वती महाल नावाचं जे ग्रंथालय ते भरलेलं आहे. त्याच्यातले शरभेंद्रराजे भोसले, तुळजेंद्रराजे भोसले, प्रतापजीराजे भोसले यांनी संस्कृतमध्ये नाटकंसुद्धा लिहिलेली आहेत. आणि मराठी भरतनाट्यम हे त्यावेळी तिथे सादर व्हायचं. मराठी नाटकं ही बेंगळुरूला आणि तंजावूरला सादर केली जात असत. त्यांचा जो एक पुत्र होता त्या एका पुत्राची एक कन्या, तिचं नाव नायिका असं ठेवलेलं होतं, पण तिला सगळे कौतुकाने उर्वशी म्हणायचे. म्हणजे कोण? शहाजीराजांची खापरपणती असेल ती इतकी सुंदर होती की तिची तुलना उर्वशीशी केली जायची. ती अप्रतिम गायिका होती.
नर्तिका होती आणि ती जे काय नृत्य तिथे सादर करायचे ते नृत्य पाहून तिचे गुरुसुद्धा त्यावेळी थक्क होत होते, एवढी तिची कीर्ती तिथे पसरलेली होती. तेव्हा बेंगळुरूचं शहाजीराजांचं राज्य हे साधारण 50 ते 60 वर्ष वैभवामध्ये होतं आणि तिकडचं तंजावरचं मराठ्यांचं राज्य हे साधारण 125 वर्ष चाललेलं होतं. आणि या सगळ्या पट्ट्यामध्ये म्हणजे बेंगळुरू म्हैसूरूपासून तर थेट तिकडे तंजावरपर्यंतच्या तामिळनाडूच्या अंतर्भागामध्ये सगळी मराठी मंडळी तेव्हा विखुरलेली होती, स्थायिक झालेली होती. आणि ती मंडळी त्यांच्या घरामध्ये आजही आपला मराठीपणाचा ठसा अस्फुट का होईना जिवंत ठेवून आहेत. सर टी माधवराव नावाचे मागच्या शतकामध्ये त्या ठिकाणी सयाजीराव गायकवाडांना आणि निजामाला शिकवणारे एक फार मोठे व्यक्तिमत्व होऊन गेलं. तर ते टी माधवराव हे सुद्धा त्या ठिकाणी मराठीच होते. फार काय सांगावं, आपले जे टी.एन. शेषन हे टी.एन. शेषन जे निवडणूक आयुक्त होते त्यांचे पूर्वजसुद्धा मराठीच होते. हे सगळे इकडनं तिकडे गेलेली ही सगळी मंडळी आहेत. आणि अशी मंडळी ही तेलंगणामध्ये आहेत, आंध्रमध्ये आहेत, कर्नाटकात आहेत, तमिळनाडमध्ये आहेत, आता राहिला केरळ. तर केरळमध्ये मराठी मंडळी आहेत की नाहीत, तर केरळमध्ये आहेत. पोर्तुगीजांनी ज्यावेळी अत्याचार केला त्यावेळी त्या अत्याचारामधून गोव्याची मंडळी ही त्या ठिकाणी कंटाळून पळून गेली छळाला आणि ते त्या ठिकाणी कोच्ची, मंगलोरच्या खाली कोच्ची, तिथून त्या ठिकाणी थेट रामेश्वरपर्यंत ती मंडळी राहिली. आणि तिथेही त्यांनी तिथल्या समाज जीवनाला खूप चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न केला. अगदी कोच्चीचे महापौरसुद्धा तिथली मराठी मंडळी होऊन गेलेली आहेत. आणि त्यामुळे आजही सगळ्या दक्षिण भारतामध्ये विठ्ठल आणि त्याचे संत हे अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांची पदं त्या ठिकाणी म्हटली जातात. रंजनी गायत्री नावाच्या 2 दाक्षिणात्य गायिका आहेत. तुम्ही आता घरी गेलात की त्यांचा शोध घ्या. रंजनी गायत्री यांचा शोध मला अचानक लागला आणि लंडनला दरबार सिरीज नावाचा कार्यक्रम होतो शास्त्रीय गायनाचा, वादनाचा. तर त्याच्यामध्ये शोधत असताना मला एकदम त्या ठिकाणी पंढरीचे भूत मोठे नावाचा अभंग ऐकायला मिळाला. पंढरीचे भूत मोठे कुठे होतोय? लंडनला साजरा होतोय. ऐकायला एकही मराठी माणूस नाही. पण त्या रंजनी गायत्री दाक्षिणात्य भगिनींनी त्या ठिकाणी त्या संबंध 4-5 मिनिटामध्ये तो मराठी अभंग असा सादर केला की एकही मराठी शब्द न समजणाऱ्या त्या सगळ्या श्रोतृ समुदायाने त्यांचा अभंग संपल्यानंतर त्यांना उठून मानवंदना दिलेली आहे. मग मला वेळच लागलं. मग रंजनी गायत्री टाईप करायचं आणि खूप एकापाठोपाठ एक अभंग, कधी नामदेवांचा, कधी एकनाथांचा, कधी तुकारामांचा, हे सगळे ऐकायची मला सवय लागली. मग त्या ठिकाणी मला राहावे ना, मग मी म्हटलं की काहीतरी करून यांचा संपर्क साधला पाहिजे. मग आता यांचा पत्ता कुठे मिळणार? मी उठलो, मुंबईला गेलो, षण्मुखानंद हॉलला मी गेलो आणि तिथे त्या ठिकाणी त्यांच्या मॅनेजरला भेटलो. तर त्याने सांगितलं की या रंजनी गायत्री लहान असल्यापासून मी त्यांना पाहत आलेलो आहे, तेव्हा त्यांचा हा फोन नंबर घ्या. मी 7-8-10 फोन केले. अनोळखी फोन येतात, ते कुणी घेत नाही. पण 7-8-10 फोन आल्यानंतर त्या ठिकाणी एका त्यांच्या PA मुलीने फोन उचलला आणि तिने विचारलं. मग मी सांगितलं माझं नाव वगैरे. मी म्हटलं मला एक पत्र पाठवायचं आहे. आणि ते पत्र पाठवल्यानंतर त्या ठिकाणी 15व्या दिवसांनी त्यांच्या वडिलांचा मला फोन आला. रंजनी गायत्रीच्या वडिलांचा फोन आला आणि ते म्हणाले तुम्ही जी पत्र मला पाठवली ती पोचली. तेव्हापासून मी माझ्या मित्रांना ही सगळी पत्र दाखवतो आहे. तुम्ही त्या ठिकाणी हा आमच्या मराठी प्रेमाचा यथोचित सन्मान केला, याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी रंजनी गायत्री यांची मैफल जेव्हा मुंबईला झाली तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी मला त्यांचा एक पाहुणा म्हणून बोलवलं होतं. त्या दिवशी माझी त्यांची भेट झाली. आणि मग मी त्यांना प्रश्न विचारला की अहो तुमच्या मुली या कर्नाटक संगीताच्या गायिका आहेत, पण या त्या ठिकाणी प्रत्येक मैफलीचा शेवट हा मराठी अभंगांनी का करतात? तर त्यांनी असं सांगितलं की हे या सगळ्या आमच्या दक्षिण भारतावरती त्या ठिकाणी तुमच्या महाराष्ट्राचे उपकार आहेत. शहाजीराजा भोसल्यांपासून तंजावरच्या त्यांच्या पुढच्या वंशजांपर्यंत या मंडळींनी जर त्या ठिकाणी त्यावेळी इथे येऊन राज्य केलं नसतं तर त्या ठिकाणी आमची संस्कृती जिवंत राहिली नसती. आणि त्याच्यातून उतराई होण्याकरता मी माझ्या मुलींना मराठी संतांच्या अभंगांमधले, गाथांमधले अभंग देतो आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या मैफिलीची शेवट हा त्या ठिकाणी मराठी अभंगांनीच झाला पाहिजे.
रंजनी गायत्री आतापर्यंत 3 वेळा नाशिकला येऊन गेल्या आणि इथेही त्यांनी अभंग म्हटले मराठी. परंतु त्या टोकियोला जरी गेल्या, त्या मेलबोर्नला जरी गेल्या, त्या लंडन पॅरिसला जरी गेल्या किंवा अमेरिकेत जरी त्यांचे दौरे असले तरी प्रत्येक दौऱ्याचा शेवट हा मराठी अभंगांनीच होतो. 700 वर्षापूर्वी नामदेवरायांनी त्या ठिकाणी मराठी अभंग तिकडे नेले आणि गुरु ग्रंथ साहिबमध्ये गुरु अर्जुन देवांनी त्यांना त्या ठिकाणी स्थान दिलं आणि 61 पदं तिथे त्यांची समाविष्ट केलेली आहेत. पृथ्वीच्या पाठीवरती एकंदर देश आहेत 206, त्यापैकी 180 देशांमध्ये पंजाबी माणूस गेलेला आहे. एक जरी पंजाबी घराणं एका जरी देशामध्ये जाऊन स्थायिक झालं तरी आपल्या घरामध्ये प्रवेश करताना माथ्यावरती गुरु ग्रंथ साहिब घेऊन जातात आणि त्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये जसं पंजाबी गुरूंची पदं म्हटली जातात तशी नामदेवांची सुद्धा पदं पंजाबी मंडळी म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला रंजनी गायत्री या दाक्षिणात्य गायिका या सुद्धा जगभर जातात, तर मराठी संतांचे अभंग तिकडे म्हणतात. आता प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो की तुमच्यापैकी ज्यांचे कुणाचे नातेवाईक परदेशामध्ये आहेत त्यांच्यापैकी कित्येकांच्या घरामध्ये मराठी संतांच्या अभंगगाथा आहेत हा प्रश्न विचारा. त्याचं नियमित वाचन होतं का हे विचारा. आणि ते अभंग त्या ठिकाणी ही आपली मराठी मंडळी तिथे गातात का हे विचारा. याचं उत्तर नाही असंच येईल. पण आपली मराठी मंडळी तिथल्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये मात्र जाऊन तिथे त्या ठिकाणी श्रवणानंद भजनानंद घेतील, प्रसादानंद सुद्धा घेतील. मग आपण आपलं मराठीपण त्या ठिकाणी इतकं न्यूनगंडानं लपवतो का. हा जर त्या ठिकाणी आपला दिव्य वारसा आहे तर आपण त्या ठिकाणी कशासाठी हे सगळं विसरायचं. आणखी जवळपास अशी 2 व्याख्यानं होतील एवढा सगळा अभ्यास करून या विषयासाठी मी आलेलो आहे. परंतु त्या ठिकाणी आज जवळपास 1 तास झालेला आहे. हे सगळं मी तुमच्यासमोर मांडतो आहे. माझ्या मित्रांनो, अजून सगळा पानिपतचा इतिहास बाजूलाच राहिला. शिवाजी महाराजांच्या नंतर जी निर्णायकी झाली त्या निर्णायकीमध्ये मराठ्यांनी जो संघर्ष केला औरंगजेबाच्या विरोधात आणि तो इकडे महाराष्ट्रामध्ये एक किल्ला घेण्यासाठी तडफडत असताना त्या ठिकाणी मराठे मात्र त्या ठिकाणी उत्तरेमध्ये नर्मदा ओलांडून पलीकडे जाऊन त्याच्या साम्राज्याचे लचके तोडत होते. हा इतिहास राहिला. त्यानंतर पेशवाईमध्ये त्या ठिकाणी नागपूरचे भोसले हे त्या ठिकाणी छत्तीसगड आणि त्यानंतर बिहार, त्यानंतर बंगाल, उडीसा इकडे गेले. हा सगळा इतिहास राहिला. आजही पुरीचा जो जगन्नाथ आहे त्या जगन्नाथाच्या त्या दरबारामध्ये पहिला सन्मान केला जातो तो त्या पुरीच्या राजाचा केला जातो आणि दुसरा सन्मान नागपूरच्या भोसल्यांचा किंवा त्यांच्या प्रतिनिधीचा केला जातो. याचं कारण तिथल्या सबंध मोगल सुभेदारांनी जगन्नाथपुरीचं मंदिर बंद करून टाकलेलं होतं साखळदंड लावून आणि सगळी संपत्ती लुटून ते घेऊन गेलेले होते. मराठे जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी ती साखळदंड तोडली. जगन्नाथाची पुन्हा एकदा विधिवत पूजा आणि सगळे उत्सव सुरू केले आणि तिकडच्या जनतेला अभय दिलं. मधुसूदन राव नावाचे उडिया भाषेमध्ये पहिल्यांदा अंकलिपी तयार करणारे, व्याकरण करणारे मधुसूदन राव नावाचे तिथले जे काही भक्तकवी आहेत ते भक्तकवी मराठी आहेत. बाबूराव पराडकर नावाचे मराठी पत्रकार त्यांनी त्या ठिकाणी हिंदी भाषेला पत्रकारितेची देणगी दिलेली आहे. आणि मघा त्या जदुनाथ सरकारांचा उल्लेख केला. त्या जदुनाथ सरकारांच्या पैकी त्या ठिकाणी 2 बंगाली बाबू महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर ते नागपूरच्या भोसल्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की का बरं तुम्ही त्यावेळी या अलीकडच्याच बंगालमध्ये थांबलात. तुम्ही जर हे सगळं आक्रमण मराठ्यांचं आक्रमण पूर्व बंगालमध्ये जर आणलं असतं तर त्या ठिकाणी आज आम्ही पाकिस्तानमध्ये गेलो नसतो. हे महाराष्ट्राचे देशावरती उपकार आहेत. महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र हा इतका मोठा आहे, इतका विशाल आहे की अशी अजून 2 व्याख्यानं होऊ शकतील एवढा सगळा तपशील माझ्याकडे भरलेला आहे. आपल्याला फक्त मस्तानी माहिती आहे. मी आज तुम्हाला शहाजीराजांची खापरपंटी असलेली नायिका मी तुम्हाला आज सांगितलेली आहे. तिच्याबद्दल आपल्याला माहीतच नाही कारण आपल्याला इतिहास वाचायचाच नाही आहे. आपल्याला फक्त चित्रपट पाहायचे आहेत, आपल्याला पुस्तकं वाचायचे नाहीत. घरातल्या आजोबांनी आपल्या मुलांना आपल्या नातवंडांना बरोबर घेऊन
जर महाराष्ट्र संस्कृतीशी निगडीत असलेली अशी सर्व तऱ्हेची जर पुस्तकं नीट वाचून दाखवली, समजावून सांगितली, तर तमिळ मुलांच्या इतका, केरळी मुलांच्या इतका, त्या ठिकाणी पंजाबी मुलांच्या इतका, गुजराती मुलांच्या इतका आपल्या संस्कृतीबद्दलचा अभिमान हा मराठी पिढ्यांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जागा होऊ शकेल. आपण त्या ठिकाणी सगळ्या भारतभर हिंडलो. आज वेळ अशी आलेली आहे की आपला महाराष्ट्र आपल्या हातामधून जातो की काय असं संबंध त्या ठिकाणी विचित्र चित्र दिसलेलं आहे. आणि ते विचित्र चित्र भेदण्याची स्फूर्ती या माझ्या शब्दांमधून इथल्या 1-2 जणांना जरी मिळाली आणि ज्या कन्येचा आपण सत्कार केला ती आज त्या ठिकाणी सगळे देश ओलांडून पलीकडे जाऊन सगळ्या दशदिशांमध्ये त्या ठिकाणी नव्या मराठी पिढीचा झेंडा रोवते आहे. एवढं जरी काम आपल्यापैकी प्रत्येकाने केलं तरी महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र हा माझा विषय आजचा सफल होईल. धन्यवाद. आज थोडासा चौकटीबाहेरचा विषय आपल्यासमोर मांडण्यासाठी आमचे मित्र श्री नंदन रहाणे इथे उपस्थित आहेत. आज आपण विज्ञान या विषयामध्ये कुमारी वान्या गुप्ता हिला चैत्रगौरव पुरस्कार देणार आहोत. पण ती नेमकी दिल्लीवरनं कालच आली आणि तिची तब्येत खूप बिघडलेली असल्यामुळे तिच्या वतीने वान्याच्या आजी इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर या. मोदकेश्वर सेवा ट्रस्टतर्फे निरगुडे काका या आपण. आणि आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आपण श्रोत्यांमधूनही श्रोत्यांचे प्रतिनिधी म्हणून कुणाला आपण वर बोलवत आहोत. मी अरुणाताईंना विनंती करतो की आज त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो कृपया दीप प्रज्वलन करावं आणि ग्रंथपूजन करावं अशी सगळ्यांना विनंती आहे. आणि आज आपण वान्या गुप्ता हिला चैत्रगौरव पुरस्कार देणार आहोत. आपल्यासमोर आज जे मानत आहेत नंदन रहाणे यांच्याविषयी आपल्या सर्वांना माहीत असणं आवश्यकच आहे. आपण कुणाला ऐकणार आहोत तेही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यांचा अल्पस्वल्प परिचय खरं तर आपल्याकडे इथे जे जे कोणी येतात ना त्यांचा परिचय मागवला ना तर 3 किंवा 4 पानं असतात फुलस्केप भरून. मग आम्ही त्याला कुठेतरी काटछाट करतो. त्यातलं महत्त्वाचं थोडंसं आपल्यासमोर ठेवतो आणि संजय पाटील त्यांचा परिचय करून देतील. श्रीयुत नंदन रहाणे सर यांचा जन्म नाशिक जवळील भगूर या गावाचा. समाजसेवेचा वसा घेतलेल्या ध्येयवादी घराण्यात सरांचा जन्म झाला आहे. त्यांच्या मातोश्रीने वयाच्या 16व्या वर्षी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेत तुरुंगवास देखील भोगला आहे. पिताश्रींनी वयाच्या 18व्या वर्षी नांदेडला निजाम राजवटीच्या निषेधार्थ सत्याग्रह करून चक्की देखील पिसली आहे. त्यानंतर 22व्या वर्षी पुन्हा चले जाव चळवळीत त्यांनी कारावास देखील पत्करला आहे. भगूर ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी. साहजिकच त्यांचे व्यक्तिमत्व आणि जीवनकार्य यांचा प्रभाव तसेच आईवडिलांचे संस्कार यांचा नंदनजींवर लहानपणापासूनच प्रभाव आहे आणि त्यातूनच त्यांचा इतिहास, वक्तृत्व व कविता यांची आवड निर्माण झाली. वयाच्या 9व्या वर्षी त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी सातत्याने काव्यरचना केली आहे. त्यांच्या कविता लय, ताल, नाद, छंद यांनी युक्त असून रसाळ व आशयघन आहेत. आरती,
ओवी, अभंग, भूपाळी, वासुदेव, पद, भोंडला, लोकगीतं, धनगरी, भलरी, कोळीगीतं, लावणी व भावगीतं असे सर्व प्रकार सरांनी आतापर्यंत हाताळलेली आहेत. कथा हा फारसी काव्यप्रकार त्यांनीच मराठीत पहिल्यांदा आणला आहे. सर उत्तम गझलकार देखील आहेत. चांदण्यांचे वनवे हा त्यांचा गझल संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. सरांनी आतापर्यंत इतिहास, संत साहित्य व सामाजिक घडामोडींवर 400च्या वर लेख लिहिले आहेत. सावरकर आणि भगोर, मराठी भाषा संवर्धन आणि संत नामदेवांचा हरिपाठ ही 3 पुस्तकं सरांनी आतापर्यंत प्रकाशित केली आहेत. रसिक हो, यादी बरीच मोठी आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. मी पुढील सूत्रशील सरांकडे सुपूर्द करतो. चैत्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नंदन रहाणे यांचा सन्मान आमचे मित्र श्रीयुत पैठणकर हे करतील. बारावीत शिकणारी कुमारी वान्या गुप्ता हिला आज विज्ञान या विषयामध्ये आपण चैत्र गौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे तिची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ती काही येऊ शकली नाही, म्हणून तिची आजी आपल्या समवेत आहे. मी नंदनजींना विनंती करेन की कृपया वान्याचा जो पुरस्कार आहे हा आपण तिच्या आजीच्या दिसणार नाही. मला तिचा इतका अभिमान आहे. तिला 6वीपासूनच कोडिंगची खूप आवड होती. म्हणजे साधारणतः 10 वर्षापूर्वी मी तिला क्लासेससाठी सिंगापूरला घेऊन गेले होते. म्हणजे मीच घेऊन गेले होते, कारण तिला लहान भाऊ असल्यामुळे तिची मम्मी त्याच्यामध्ये बिझी असायची. तर 2दा आम्ही तिथे गेलो. जेव्हा इंडियात बॉम्बेत क्लासेस आले कोडिंगशी रिलेटेड, मग ते आता जवळजवळ एव्हरी सॅटर्डे संडे कॉम्पिटिशनच्या तयारीसाठी नाशिकहून बॉम्बेला जातात आणि प्राईज पण मिळवतात. म्हणजे आता ती दिल्लीहून आली तर तिला 2nd प्राईज मिळालेला आहे. कोडीवेअर 6 म्हणून कॉम्पिटिशन होती, ती त्याच्यासाठी गेली होती. तिचा भाऊ पण आता तेच करतो. त्याला कॉन्सोलेशन प्राईज मिळालं. तो 6वीत आहे आता आणि ती 12वीला गेलेली आहे. तर असं तिला लहानपणापासून त्या फील्डची आवड आहे. तिने सिग्नल म्हणून एक शाळा आहे, म्हणजे बॉम्बेहून जाता येता ठाणा लागतं, तर तिथे एक सिग्नल, म्हणजे जी सिग्नलवर मुलं काही मागायला आपल्या गाड्यांसमोर जमा होतात, त्यांच्यासाठी एक शाळा आहे जी म्हणजे हायवेला आपलं फ्लायओव्हरच्या खाली असे 3 टँकर ठेवल्यासारखे आहेत एमटी. तिथे ती मुलं, गरीब मुलं जमायची. तिथे तिने म्हणजे 4 वर्षापूर्वी जाऊन त्यांना कोडिंग शिकवलं होतं. सिग्नल शाळा म्हणून आहे ती, त्या शाळेचं नावच सिग्नल आहे. आणि त्यांच्याबरोबर एक कॉम्पिटिशन पण केली होती, ज्यात त्या मुलांना पण प्राईज मिळालं होतं. आणि ती अजूनही त्यांना ऑनलाईन जेव्हा तिला वेळ मिळेल त्यांना ते कोडिंग शिकवत असते. त्यामुळे असं आता ती आता मध्ये प्रागला इंडियाचं प्रतिनिधित्व करायला गेली होती, भारताचं. त्यात तिला 2nd प्राईज मिळालं. आणि आता मेमध्ये होणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये ती ओहायोला कॉम्पिटिशन आहे, त्यात ऑल इंडिया लेवलवर 20 जणं सिलेक्ट होतात, त्यात तिचा नंबर आहे. म्हणजे तो जेव्हा इंडियन फ्लॅग ते धरून जातात तेव्हा आपल्याला एवढं प्राऊड वाटतं. त्यामुळे ठीक आहे, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असू द्यात तिला या कॉम्पिटिशनसाठी. थँक्यू सो मच तिचा सत्कार केल्याबद्दल. थँक्यू सो मच.